राम राम सोयरू. सोयरू आता तुम्ही म्हणशाल सोयऱ्यानं काय शेरडायचा धंदा सुरू केला काय म्हणशाल. अहो सोयरू हो, तुम्हाला सांगतो, कोणाला सांगू नका, मी शेरडायचा धंदा सुरू केला नाही. अहो येडे झालाय काय, आता आमच्या इकडं 25 ते 30 बिबट्या हिंडालाय. कुत्रे खाय, ढोर खाय, कधी कधी तर माणसावर हमले करालेत. मग या शासनानं नियम काय काढलाय, या बिबट्याला तर काय आटोक्यामध्ये आणणं आलंय म्हणून 1 कोटी बकरी आणि शेळ्या सोडल्यात. तेव्हापासून आम्हाला म्हणलं तेव्हा बकरं गटाले. हे बघा आता हे गटलंय, गेल्या रविवारी हे गटलं होतं आणि आता हे गटलंय. काय मायला त्या बिबट्याची सोय म्हणालो. सरकार तर त्याला खायला हायगाईच करणार आले. बिबटे दे, शेळ्या दे, मेंढ्या दे, 1 कोटी म्हणल्यानं कुठं लपतील. प्रत्येक उसानं गटालय बघा. आमच्या इकडे लोकांनी ते धंदा धरलाय. मस्त उगा सकाळी चलेत हुडकालेत, एक ना एक तर गटाले. आता 1 कोटी शेळी म्हणल्यानं तुमच्या इकडे सोडले तर बघा, तुमच्या इकडे भेटलं तर भेटलं, उसा बिसानं हुडकायचं, एखादी तरी गटतेच गटते. मला तर गटली बा. हा हा, हे कोणाला सांगू नका, नाहीतर हे चर्चा करशाल गावानं, मग काय पुरेच हुडका येतात. हिसाबानं घ्यायचं, नंबर 1चं हुडकायचं. आता हे नंबर 1चं बोकुड गटले बघा कसं आहे. आता याला लहानाचं मोठं करतो, कसंही 7-8-10 हजार देते. भेटतो एखादी दुसरं गटलं तर गटलं बघतो.